बाबा हा शहरात सगळं किती वेगळं आहे ना. आपल्या गावात असं काहीच नाही. उंच इमारती, मोठे रस्ते आणि किती गाड्या होत्या मागे. अगं पण गाव ते गावच शेवटी. आता तू आलीस ना, बघ कशी तुला सवय होईल या शहराची. हो. हा उतर पडा. रघु दादा, ही तुमची मुलगी आहे का? हा काय नाव बाळा तुझं? माझं नाव सायली. वा, छान नाव आहे. मी इथे बाजूलाच राहते. काही गरज लागली तर मला आवाज दे. सायली बेटा चलात ये ये चल, मी घेतो ते मी घेतो चल. ये कसं वाटलं घर तुला? छान आहे. आपल्या गावच्या घरापेक्षा छोटच आहे, पण आपल्या दोघांना पुरेल एवढं नक्कीच आहे. बाबा, अहो हे काय करताय? अहो गावाकडे तर आपल्या दरवाजा खिडक्या दिवसभर उघड्या असायच्या आणि इथे असं. हे बघ बाळा, शहरात आज तुझा पहिलाच दिवस आहे. शहरातल्या लोकांना तू ओळखत नाहीस अजून. खरं तर मी तुला गावीच राहू देणार होतो, पण तुझी आई गेली आणि तू एकटी पडलीस म्हणून तुला इथे घेऊन आलो. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव, शहरातल्या आणि गावातल्या लोकांमध्ये खूप फरक असतो. त्यामुळे इथून पुढे मी सांगेन तसंच वागायचं. आज खूप थकायला झालं. बाळा काय झालंय? बस बस. मग अशी उदास काय आहेस तू? बाबा, तुम्हीच मला सांगितलं कोणासोबत बोलायचं नाही, कोणाला भेटायचं नाही. अहो मी एकटी घरात काय करू? अगं मी असताना कशाला हवंय तुला कोणी? आपण दोघं मस्त गप्पा मारू. तुला अजिबात कंटाळा येणार नाही बघ. काय तू पण. बरं मी आता जेवण बनवायला घेतो. आज बघ काय आणलंय मी. तुझी आवडती मेथीची भाजी. मी असताना तुम्ही कशाला करताय स्वयंपाक? द्या. असं म्हणतेस? मग आपण दोघं मिळून जेवण बनवू. बाबा, हा डब्बा. एक सेकंड झाला दे. आता तू मस्तपैकी आराम कर. मी कामावरून आलो ना की खूप गप्पा मारू आपण. हा रघु दादा, तुमची मुलगी कुठे गेली? गावाला परत गेलीये का? घरातच आहे. अहो मग कुलूप का लावलं? नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आई वडिलांना आपल्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल जी काळजी वाटते ती स्वाभाविकच आहे, पण ही काळजी किती टोकाची असावी हे कोण ठरवणार? रघुला आपल्या मुलीबद्दल म्हणजे सायलीबद्दल जी टोकाची काळजी वाटत होती ती खरोखर योग्य होती का?
यामागे त्याचा काही छुपा हेतू होता का, जेणेकरून सायलीला तिचं संपूर्ण आयुष्य हे घरामध्येच काढावं लागणार होतं? सायली, बघ बाळा मी तुझ्यासाठी काय आणलंय. अगं आज पगार झाला ना, मिठाई आणली. घे. ए बाळा घे. ए बाळा काय झालं? बाबा बाबा मला नाही राहायचं इथं, मला गावाला परत जायचंय. अगं पण काय झालं ते तर सांगशील. बाबा मी अख्खा दिवस घरात असते, कंटाळून जाते. गावाला असते तर मैत्रिणींना भेटले असते, नातेवाईकांकडे गेले असते. इथे माझं मन नाही रमत, इथे माझी घुसमट होते. बाबा एकतर मला तुम्ही तुमच्यासोबत कामावर न्या, नाहीतर गावाला परत सोडा. मला नाही राहायचं इथं बाबा, मला नाही राहायचं. शेवटी एका बापाला आपल्या लेकीच्या हट्टापुढे हार मानावीच लागली. त्याने तिला घराबाहेर पडायची परवानगी दिली, पण त्यातही एक वेगळीच शक्कल लढवली. रघुनं सायलीला अशा जागी कामाला लावलं जिथे तो तिच्यावर पूर्ण वेळ लक्ष ठेवू शकेल. ज्या कॉम्प्लेक्समध्ये रघु गार्डचं काम करत होता तिथेच सायली घरकाम करू लागली. त्यामुळे दोघेही घरातून एकत्रच बाहेर पडायचे आणि एकत्रच घरी परतायचे. आणि अशातच काही महिन्यांनी हो साहेब. हो कुठे जायचं? ते कदम साहेबांना भेटायचंय. हो एंट्री करून जा, नाहीतर सेक्रेटरी साहेब मला ओरडतो. घ्या. हा हॅलो. काय नारळ पाडायला घेतले? मी येतोच, मी लगेच येतो. काय रे गया हे काय? अरे सोसायटीतली चाळी काढली ना, सायलीला खूप आवडतात, घरी घेऊन जायचे. बरं झालं तू लवकर आलास, मला जरा लवकर जायचं होतं आज. सायली घरी गेली का? अशी कशी जाईल ती, आम्ही रोज बरोबरच जातो ना. आणि तू जा, तू चेंज करून घ्या आधी. बर. अरे रघु तू? नमस्कार मॅडम. नमस्कार. सायलीला आज जरा लवकर सोडता का? अरे पण सायली तर मगाशीच निघून गेली. अहो अशी कशी एकटी जाईल ती, रोज आम्ही बरोबरच जातो ना. हो ते मला माहित नाही, पण ती म्हणाली की मला काहीतरी काम आहे, मला लवकर जायचंय. मी म्हणाले ठीक आहे. फोन नाही उचलत आहे ती. तू काळजी करू नकोस, ती जिथे जिथे काम करते ना, मी तिकडे फोन करून विचारते. हॅलो मिसेस कामत, सायली आली का तिकडे? ओके ठीक. अरे रघु, आज लवकर? हो साहेब, ते सायलीला न्यायचं होतं लवकर आज, पण ती आधीच निघून गेली. अरे मॅडम सोसायटीत फोन करून विचारतायत कोणाकडे कामाला गेली का. टेन्शन नको घेऊ, असेल कोणाकडे तरी. काय झालं? अरे ती कुठेच नाहीये. तू नको घाबरूस. अरे ती घरी पोहोचली असेल. तू लवकर घरी जा आणि चेक कर. हा, आणि मला फोन करून कळव काय ते. हो. हा. वहिनी, सायली आली घरी? नाही हो दादा, मी तर केव्हापासून इथेच आहे, पण मला काही ती दिसली नाही. पण ती तर नेहमी तुमच्या बरोबरच येत जात असते ना.
बर्वे साहेब, सायली घरी नाही आलो, कुठेतरी हरवली वाट. तिला शोधायला मदत करा मला. ठीक आहे, तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार आम्ही सायलीचा शोध सुरू करतो. पण रघु, मला सांगा, तुम्ही जर गेटवर असता तर मग सायली गेटच्या बाहेर जाताना तुम्ही तिला पाहिलं नाहीत? साहेब, आज सोसायटीत नारळ पाडत होते. माझ्या सायलीला शहाळं फार आवडतं साहेब. तिच्यासाठी शाळा आणायला गेलो होतो. फक्त तेवढाच वेळ गेटवर नव्हतो साहेब. मग तुमच्या जागी त्यावेळी कोण होतं? साहेब, फक्त 10 मिनिटांचा प्रश्न होता. तेवढ्या वेळात फारसा फरक पडत नाही. मिस्टर बर्वे, आम्हाला सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज बघायचं आहे. सर, सीसीटीव्ही खराब होता, कालच रिपेअरला दिलाय. बरं रघु, मला सांगा, तुमची मुलगी स्वतःहूनच कुठे गेली नसेल ना? हो नाही साहेब, हल्लीच गावाहून घेऊन आलो होतो तिला. या शहरात ती कोणाला ओळखत सुद्धा नाही साहेब. मला विचारल्याशिवाय ती कुठे जाणार नाही. बरं, तुम्हाला कोणावर संशय, म्हणजे तिचं कोणाशी भांडण वगैरे झालं होतं का? नाही साहेब. हो साहेब, कालच तिचं लतिका बरोबर भांडण झालंय. हाऊ लतिका ताई, असं काय बी नाही. तुम्ही काय बी बोलताय. हे ताई नाही म्हणायचं मला. पण तुला नाही माहिती तू काय केलंयस ते? अगं, मी ज्या घरात काम करते ना, तुझ्यामुळे माझी समधी कामं गेली आहेत. हो मी काय बी केलं नाही. हो तीच लोक मला बोलावून घेतात. लोक विचारतात का त्या घरातले पुरुष? तुला काय वाटलं ग? मला काय माहित नाही तुला कामं कशी मिळतात ते? त्या घर मालकांशी गोड गोड बोलतेस, हा, त्यांच्या जवळ जातेस. हो असं काय बी नाही. हे बघे, मी ज्या घरात जाते ना तिथे जाणं बंद करायचं, नाहीतर मग मी काय करीन ते. लतिका, काय करतेस तू? हा काय प्रकारे भांडायचा? तुला सोडणार नाही मी, लक्षात ठेव. चल निघ. बर्वे साहेब, पण सायली मला यातलं काहीच बोलली नाही. अरे रघु, आपली सायली किती साधी आणि सरळ आहे, माहिती आहे ना तुला? मिस्टर बर्वे, आम्हाला या लतिकाचा ॲड्रेस हवा आहे. सर, आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण सोसायटीच्या ऑफिसमधनं घेऊन तुम्हाला देतो. साहेब, मला माझ्या सायलीची खूप काळजी वाटते. काही करा, शोधून काढा तिला. काळजी करू नका. कोण आहेस तू? का वागतोयस माझ्यासोबत असं? का किडनॅप केलं मला? मला माझ्या बाबांकडे जायचं. सोड मला इथून. अहो साहेब, मी खरंच रागाच्या भरात बोलले, पण मी सायलीला गायब नाही केलंय. तूच गायब केलंस, कारण तसंही तुझं काम कमी होत चाललेलं. त्या टेन्शनमध्ये केलं असेल हे सगळं. अहो, पैसे कोणाला नको असतात. 4 कामं गेली म्हणजे पोटाला चिमटा बसतो ना. पण म्हणून मी तिला गायब नाही केलंय. फोन दाखव तुझा. सायलीला तू कॉल केलायस. या कॉलमध्ये तुझं काय बोलणं झालं तिच्याशी? अहो, ते मी तिची माफी मागायला फोन केला होता. माफी मागण्यासाठी 30 सेकंद लागतात. तूच तिला भेटायला बोलवलंस ना आणि गायब केलंस. खरं बोल. अहो नाही साहेब, मी काहीच नाही केले. मी शपथ घेऊन सांगते, मी खरंच काही नाही केलंय. सर, या लतिकाच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की ती खरं बोलते.
तिने सायलीला गायब केलं नसेल. नायकोडी, या बर्वेच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या सोसायटीचा CCTV काल खराब झाला होता. तो त्याने काल रिपेअरला दिलाय. त्याच्या आधीचं फुटेज तर आपल्याला नक्कीच मिळेल. या सायलीवर कोणी नजर ठेवून तिला किडनॅप केलं असेल तर त्या किडनॅपर्सच्या तशा हालचाली आपल्याला त्यात दिसण्याची शक्यता आहे. ते फुटेज कलेक्ट करा. ओके सर. या बाबा हे बघ, तू मला आधी वचन दे, तू एकटी कुठेही बाहेर जाणार नाहीस आणि मी सांगितल्याशिवाय कोणाशी बोलणार नाहीस. बाबा तुम्ही असं काय करता? गावाला असताना मी सगळ्यांसोबत बोलायचे ना. ते मला काही माहित नाही. तू मला वचन दे, नाहीतर मी तुझ्याशी बोलणं सोडून दे. हे बघ बाळा, अगं तू खूप भोळी आहेस आणि तुझ्या या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे खूप लोक आहेत बाळ. तुला काही झालं, माझं काय होईल हा विचार कर ना. बाबा बाबा मी चुकले. मी तुमचं बोलणं ऐकायला हवं होतं. मला सोडून दे. मी हात जोडते तुझ्या. प्लीज मला सोड, प्लीज. सर, गेल्या काही दिवसातलं त्या सोसायटीतलं CCTV फुटेज दाखवा. नायकोडी, ही व्यक्ती कोण आहे? त्या रघुला विचारा, त्याला माहित असेल. ओके सर. बाबा तुम्ही दिवसभर दमत असाल ना. तुमच्या तळपायांना तेल लावते. आपल्या गावचे वैद्य काका आहेत ना, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, तळपायाची मालिश केली ना की अख्ख्या शरीराला आराम मिळतो. अगं किती काळजी घेतेस माझी. लग्न होऊन सासरी गेलीस, मग कोण करेल एवढं माझ्यासाठी? बाबा मी कुठेच जाणार नाही. मी तुमची लाडाची लेक आहे ना, मी इथेच राहणार आहे. कोण आहेस रे तू? का वागतोयस माझ्यासोबत असं? मी हात जोडते तुला. मला माझ्या बाबांकडे जाऊ दे. मला इथे खूप भीती वाटते.
साहेब माझ्या सायलीचा काय पत्ता लागला? तुम्ही याला ओळखता? अहो साहेब, हा एक नंबरचा माजोरडा माणूस आहे. कोण आहे हा आणि तुम्ही याला कसं काय ओळखता? त्या दिवशी मी सोसायटीच्या गेटवर उभा होतो. कोणाकडे जायचंय साहेब? मिस्टर भट यांना भेटायचं. हो, गाडी बाहेर पार्क करा, एंट्री करा आणि मग भट साहेबांना भेटायला जा. हे बघा, माझं फक्त 5 मिनिटाचं काम आहे. हो ना साहेब, पण गाडी बाहेरच पार्क करावी लागेल, तसा रूल आहे. हे तू मला सांगू नकोस. मला फक्त 5 मिनिटं भेटायचं आणि गाडी बाहेर लावलं तर काय झालं तर पैसा का तुझा बाप देणार काय? हो साहेब, मी तुमच्याशी नीट बोलतोय ना, मग तुम्ही पण नीट बोला ना. वॉचमॅन आहेस ना, नीट वागायचं, कळलं? पाहुण्याशी कसं बोलायचं हे तुला कोणी शिकवलं नाही वाटतं? हो साहेब, वॉचमॅन जरी असलो ना तरी इज्जत आहे आम्हाला. आणि तुम्ही शिकली सवरलेली सुटाबुटातली माणसं, तुम्हाला कळत नाही का कसं बोलायचं ते? आता गाडी मी आताच पार्क करणार. तुला काय करायचं आहे ना ते तू कर. गाडी आत तर नेऊन दाखवा साहेब. बाजूला हो, आता उडवीन तुला मी. बाबा काय करताय तुम्ही? इकडे वा. थांब बाळा, तुझ्या सगळ्यात अहो, पडू बाबा. नको. तू बाजूला उभी राहा. साहेब, गाडी बाहेरच लावावी लागेल आणि जबरदस्तीने गाडी आत लावायचा प्रयत्न केलात तर सेक्रेटरी साहेबांना तर सांगेनच, पोलिसांना पण सांगेन की एका गुंडानं गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला म्हणून. मग त्याच्यानंतर तुमच्या मुलीने तुम्हाला हे नाही सांगितलं की हा तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता? नाही साहेब, आणि तसंही हा माणूस भट साहेबांना भेटायला आला होता आणि भट साहेब काही दिवसांपूर्वीच ते घर सोडून गेले होते, त्यामुळे तो परत येणार नाही असं मलाही वाटलं होतं. नायकोडे, सायलीचा मोबाईल जिथे स्विच ऑफ झालाय त्या लोकेशनचे डिटेल्स मिळालेत. हो, त्या तुम्हाला सेंड करायला सांगितलं. त्या लोकेशनवर जाऊन जरा सायलीबद्दल चौकशी करा. सर, त्या एरियामध्ये मी जाऊन चौकशी केली पण सायलीला कोणीच पाहिलं नाही. हा पण त्या एरियाचं सीसीटीव्ही फुटेज मी घेऊन आलो. दाखवा. नायकोडी, ही कार पाहिलीत? या कारच्या मागे एक स्टिकर लावलेलं आहे. सेम स्टिकर मनोजच्या कारवर सुद्धा आहे ना? हो सर, आणि नंबर पण सेम आहे. याचा अर्थ सायलीला मनोजनेच किडनॅप केलं असणार. या मनोजच्या डिटेल्स काढा. ओके सर. मनोज आहे का? नाही साहेब, पण काय झालं साहेब? आपण? मी त्याची आई. कुठे गेलाय मनोज? त्याच्या मित्राच्या लग्नासाठी पुण्याला गेलाय. त्याचा फोन आम्ही ट्राय करतोय, स्विच ऑफ लागतोय. नाही साहेब, तिथे नेटवर्क नसेल. नाही कुठे. ही गाडी मनोजचीच आहे का? हो. कार दिसत नाही, तो घेऊन गेलाय का? हां. ऍक्च्युली एका मुलीचं किडनॅपिंग झालंय आणि आमची अशी शंका आहे की मनोजने तिचं किडनॅपिंग केलं असावं. आम्हाला घराची झडती घ्यायची आहे. बरं, हा मनोज जर घरी आला तर त्याला आम्हाला भेटायला सांगा, किंवा त्याचा कॉल जरी आला तरी त्याला आम्हाला कॉल करायला सांगा.
क्रेडिट कार्ड स्टेटमेंट. नाही थोडी याच बारचं बिल जवळपास रोज भरल्याचं रेकॉर्ड त्या मनोजच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये. याचा अर्थ तो इथं नक्कीच येणार. तर पण त्याची आई तर सांगत होती की तो त्याच्या कुठल्या तरी मित्राच्या लग्नाला गेलाय पुण्याला. तेच व्हेरीफाय करायचं आहे. जर का हा मनोज पुण्याला गेला नसेल तर त्याच्या सवयीप्रमाणे तो इथे नक्कीच येणार. तो कुठेही लपून बसला असला तरी इथे नक्कीच येणार. कारण कोणतीही नशा ही माणसाला कुठल्याही व्यसनापासून लांब राहू देत नाही. काय मनोज? प्लीज प्लीज मला माझ्या बाबांकडे जाऊ दे प्लीज. नको नको मला नको. पुण्याला होतास ना? मग तुझ्या त्या मुंबईच्या बारमध्ये काय करत होतास तू? सायलीला किडनॅप करून कुठे ठेवलंस बोल? सर मी नाही किडनॅप केलंय. तुझा राग तिच्या बापावर होता ना? तो राग तू असा व्यक्त केलास? हा? मी मान्य करतो मी तिला किडनॅप करणार होतो, पण नंतर माझ्या लक्षात आलं की जर मी असा वागलो रागाच्या भरात तर पुढे माझंच नुकसान आहे. मग मी डोक्यातून तो विचार काढून टाकला सर. मग तू घरी खोटं का बोललास की तू मित्राच्या लग्नाला पुण्याला गेलास? हो साहेब, माझ्या डोक्यात खूप मोठं कर्ज आहे. ज्यांच्याकडून पैसे घेतले ते नेहमी घरी यायचे. त्यांना टाळण्यासाठी मी असा वागलो आणि म्हणून माझा मोबाईल मी स्विच ऑफ ठेवला. पण माझा ह्या किडनॅपिंगशी काही एक संबंध नाहीये सर. सोड मला. कसं वागतोय सांग. सोड म्हणते ना. ए सोड मला. सोड ना. सोड मला. मला कुठलंही संकट आलं ना, डोकं शांत ठेवायचं. त्यामुळे आपण त्या संकटातून बाहेर पडू शकतो. रडून घाबरून काही फायदा होत नाही. चल नंतर करतो. बॅट बोला. सर त्या रघुच्या घराभोवती काही दिवस एक मुलगा खूप चक्रा मारायचा. कोण होता तो? त्याच्याविषयी काय कळलं? नाही सर. या रघुला त्याचा फोटो दाखवा. त्याच्याकडून माहिती बघा मिळते का? सर रघुची तब्येत खूप खराब आहे. तो काही बोलण्याच्या अवस्थेत नाही आहे. हो, मग त्याच्या शेजारी चौकशी करून बघा. ओके सर. रघुच्या घराच्या आसपास चौकशी केल्यानंतर पोलिसांना समजलं की त्यांना त्या खबरीनं दिलेली माहिती अगदी अचूक होती. एक मुलगा सायलीला भेटायला तिथे अनेक वेळेला यायचा. खिडकीतून तिच्याकडे सतत बघायचा. शेजाऱ्यांकडून जे वर्णन मिळालं त्या आधारे पोलिसांनी स्केच आर्टिस्ट कडून एक स्केच तयार करून घेतलं आणि हेच स्केच घेऊन पोलीस त्या कॉम्प्लेक्समध्ये गेले. याला बघितलं कुठे?
साहेब मी ओळखतो याला. हा विपुल आहे. तू कसा ओळखतो त्याला? अहो साहेब आपला रोजचा कस्टमर आहे. दिवसातून 2-3 वेळा चहा प्यायला इथेच येतो. मला सांग, या विपुलचं आणि सोसायटीचा वॉचमॅन रघु त्याच्या मुलीचं काही कनेक्शन होतं? साहेब सायलीचं काय माहित नाही, पण खरं तर त्या दिवशी विपुल आणि रघुचा पंगा झाला होता. कशावरून? हो मॅडम, लिफ्ट देऊ का मी तुम्हाला? रिक्षापेक्षा फास्ट सोडेल आणि पैसे सुद्धा नाही घेणार. यू युजलेस, गेट लॉस्ट. अहो मॅडम, काय आकडत आहे? चला सोडतो. कसं या टायमाला रिक्षा नाही मिळणार ना तुम्हाला. काय रे मुलीला छेडतोस? तुला काय करायचं रे? बापच का हिजा का नवरा? बाप ऐका नवरा नाही, पण तू जे ऑल आहेस तू मला मारस. हा विपुल राहतो कुठे? नाही माहित साहेब. त्याचा मोबाईल नंबर वगैरे आहे तुझ्याकडे? हो साहेब, एकदा त्यांनी मला चहाची ऑर्डर देण्यासाठी फोन केला होता. मी त्याचा नंबर सेव्ह केलाय साहेब. सायली इथेच कुठेतरी असेल, शोधा लवकर. सर का किडनॅप केलंस तिला? साहेब मी नाही केलं किडनॅप तिला. सर सायली कुठेच नाही. सायली कुठे? साहेब मी खरं सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा, ती पळून गेली. खोटं बोलू नकोस. तूच तिला किडनॅप केलंस. बोल का आणि कसं केलंस? साहेब मी सगळं खरं सांगतो तुम्हाला. साहेब तिला पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. तिच्या त्या साध्या बोळ्या चेहऱ्यावर ना सर भाळलो होतो साहेब, की हे करायचं तर हिच्याशीच लग्न करायचं. पण साहेब तो तिचा बाप सारखा नेहमी तिच्या सोबत असायचा, तरी त्याच्या नकळते ना साहेब मी तिला बघायचो. पण मग कसंही करून ठरवलं हिला ना हिच्या बापापासून वेगळं करायचं. मग तेव्हाच मी साहेब किडनॅपिंगचा प्लॅन केला आणि तिच्यावर वॉच ठेवू लागलो साहेब. आणि तेव्हा ती गेटच्या बाहेर एकटी आली आणि तेव्हाच तिथून मी तिला उचलली आणि किडनॅप केलं सर. साहेब मी खरंच सांगतो, माझा काय हेतू चुकीचा नव्हता हो. खरंच तिच्या खूप प्रेम होतं. मला फक्त तिला ना तिच्या बापापासून दूर करायचं होतं साहेब. ठीक आहे, मग सांग आता कुठे ठेवलंयस तिला? साहेब मी खरंच सांगतो, ती माझ्या प्रेमाला न समजता पळून गेली सर. नायकोडी, हा विपुल जर का खरं बोलत असेल तर सायली त्याच्याकडून पळून गेल्यानंतर एकतर घरी जाईल किंवा रघु जिथे काम करतोय तिथे त्याला भेटायला जाईल. या दोन्ही ठिकाणी जाऊन जरा चेक कर. ओके सर. सायली घरी गेली नव्हती, ती तिच्या एरियामध्ये सुद्धा दिसली नव्हती. म्हणून मग पोलिसांनी त्या बंगलो कॉम्प्लेक्सची चौकशी केली, ती तिथे सुद्धा आली नव्हती. सायली नक्की कुठे गेली असेल? पोलिसांनी मग सायलीच्या घराच्या जवळच्या रस्त्याचं आणि बंगलो कॉम्प्लेक्स जवळच्या रस्त्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. मिस्टर बर्वे, तुम्हाला सायली भेटली होती? नाही साहेब. काल दुपारी 3:30 वाजता तुम्ही कुठे होता? घरी होतो. मग काल दुपारी तुमची गाडी 3:30 वाजता रस्त्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कशी काय दिसते, तेही सायलीच्या मागून जाताना? तुमच्या गाडीची चावी द्या. गाडीची चावी?
चावी द्या मिस्टर बर्वे. ठीक आहे, गाडी चेक करा. सर, सायली. काय करता तुम्ही? सायलीवर माझा राग होता, तिच्यामुळे माझा संसार मोडत आला होता. म्हणजे एकदा मी तिला कामामध्ये मदत करायला गेलो. काय करताय तुम्ही हे? अगं किती काम करशील तू? अगं मी फक्त तुझी मदत करतोय. मदत नाही करत आहे तुम्ही. मला माहितीये काय करताय. येऊ दे, ताईंनाच सांगते. अगं ऐक ना. अगं मी सायलीला खूप समजवलं की अशी चूक पुन्हा होणार नाही म्हणून. मी तिची माफी पण मागितली. मी तिला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे पण देत होतो, पण तिने माझं काहीच ऐकलं नाही आणि सगळं माझ्या बायकोला सांगितलं. माझी बायको एवढी वैतागली की तिने माझ्याशी बोलणंच टाकलं. सर, मला सायलीचा राग होता, पण बदला घ्यायचा ना मला संधी मिळत नव्हती. पण काल तिला रस्त्यावर धावत बघितलं आणि मला एकदम शॉक लागला साहेब. पण दुसरीकडे मी प्लॅन केला आणि तिला गाडीत बांधून ठेवलं. साहेब साहेब सायली, साहेब वाचवा मला. ये गाडीत बस. ये लवकर. आज मी तिला संपवणारच होतो, पण तुम्हाला कळलं आणि मग बाबा. रघुने सायलीवर अक्षरशः डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं होतं, पण अखेर घरचा भेदीच घातक ठरला. बर्वेने जेव्हा सायलीला पहिल्यांदा छेडलं तेव्हाच ही गोष्ट सायलीने आपल्या बाबांना किंवा पोलिसांना सांगितली असती तर? विपुलच्या बाबतीतही रघुने जर पोलिसांना कळवलं असतं तर गुन्ह्याची चाहूल ओळखण्यात सायली आणि रघु कुठेतरी कमी पडले असावेत आणि म्हणूनच कदाचित बिचाऱ्यांना हे सगळं भोगावं लागलं. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या धक्कादायक केससह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.